ओटू परेश भगत. धन्यवाद. तर पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू येतोय आणि या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. दुसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुरेपूर फायदा घेतलेला स्लोअर चेंडू होता आणि पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे. फलंदाज रविराज माली याने चौकाराने आपलं खातं उघडतोय आणि या संघाची शुभारंभ होतोय. या चौकारानं धावसंख्येचा शुभारंभ होतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चौकाराने खातं उघड केलेली आहे रविराज याने. स्लोवर चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेतला होता त्याचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला फटका खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. निर्काळ दिलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 3 चौकार. त्यानंतर षटकार. धावसंख्या बिनबाद 18. चांगली फलंदाजी करतोय रविराज. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. गोलंदाज षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोरे जाईल रविराज. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या प्रकारे खेळून काढतोय. शेवटच्या चेंडूवर मिळते 1 धाव. एका धावाने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. चांगली सुरुवात आतापर्यंत भद्रा मारुती काल्हेर संघाने केलेली आहे. पहिल्या षटकासाठी 3 मिनिटाचा वेळ अवधी खर्च केलेला आहे गंगामाता गुंदोली या संघाच्या गोलंदाजाने. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये आतषबाजीला सुरुवात केली होती. फलंदाज रविराज याने तब्बल 19 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. रविराजाच्या बॅट मधून 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत आलेला आहे. चौकारांची हॅट्रिक केली होती आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक चौकारांची रविराज याच्या बॅट मधून आलेली आहे. धावसंख्या बिनबाद 19. तर गोलंदाजीसाठी येतो वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रदीप पाटील. पहिला चेंडू स्लोअर चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण झालेली आहे. तो जसं संबल झालं होतं परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल रविराज याला. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 20. आता मात्र पहिल्यांदाच पहिला चेंडू फेस करतोय फलंदाज संतोष तरी. वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळतोय रविराज. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न होता
थोडस थंबल झालं होतं कीपर कडून आणि एक धाव बाईटच्या रूपाने मिळते. अवंतर धावसंख्येचं सुद्धा खातं उघडले झालेलं आहे. एका धावने संघाची धावसंख्या बिनबाद 21. स्लोअर वन चेंडू होता. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नव्हता. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रदीप पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, त्याच दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवर. खराब क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 27. रविराजाने मात्र आक्रमणात सुरुवात केलेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 3 चौकार आणि 1 षटकार आला होता. याच षटकामध्ये सुद्धा 1 चौकार आलेला आहे. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी रविराज. आता मात्र खूपच चांगला फटका, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. बाहेर चौकार. आतापर्यंत 2 षटकांमध्ये बंद्र्या मारुती काल्हेर संघाने 35 धावा जमा केलेल्या आहेत बिनबाद. आणि तब्बल 34 धावांवर खेळतोय रविराज. वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत 2 षटकांसाठी 8 मिनिटाचा अवधी खर्च केलेला आहे गंगामाता गुंदवली संघाच्या गोलंदाजाने. हॅलो 2 षटकांमध्ये आतापर्यंत बंद्र्या मारुती काल्हेर संघाने तब्बल 35 धावा जमा केलेल्या आहेत आणि त्यामध्ये वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय रविराज. संतोष तरे याला अजूनही खातं उघड करायचे आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येते गोलंदाज शशिकांत पाटील. पहिला चेंडू, स्लोअर वन चेंडू होता. हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार दिलेला आहे रविराज याने. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सन्मान्य विकास आनंद भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ. अरे डीजे वाला काय करतो तू असा. हॅलो हॅलो वेलकम वेलकम वेलकम. सन्मान्य विकास अनंत भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. गावदेव क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ आयोजित व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. रोटरी चषक 2025 मधून तुमचं मनापासून स्वागत. मारुती पाटील साहेब आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. कालेरगावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक मारुती पाटील आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हॅलो धावसंख्या 41 बिनबाद 41. चांगली सुरुवात. बंद्र्या मारुती काल्हेर संघाची 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. तब्बल 41 धावा जमा केलेल्या आहेत.
आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिला आद्रा वाजतोय बंदरावरती काल्लेर या संघाला. संतोष तरे हा बाद होतोय. धावसंख्या 41, एक बाद 41. हॅलो. यानंतर जोशी इलेव्हन भादवड विपक्ष स्वराज्य कशीड या दोन संघांमधून सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संतोष याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज मुकेश. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगली धावसंख्येपर्यंत पासून स्वागत. राजनजी आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला स्वराज्य कशेली तर दुसऱ्या बाजूला जोशी इलेव्हन भादवड. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हायचं आहे प्लीज. हॅट्रिक वर आहे शशिकांत. चंदू येतो नव्याने आलेला फलंदाज. बघूया हॅट्रिक पूर्ण करतो का. पहिल्या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती रविराज याने. आता मात्र विकेटच्या हॅट्रिक वर आहे गोलंदाज शशिकांत. आता मात्र सुंदर फटका खेळून काढलेला आहे. चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर अशा प्रकारे 3 अंकांचा खेळ संपन्न झालेले. 3 षटकांमध्ये 45 धावांपर्यंत मजल मारलेली. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा आल्या तर निश्चितच 60 धावांचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. अजूनही रविराज खेळपट्टीवर ठाम मांडून आहे. तर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर स्ट्राईक जास्त मिळाली नव्हती रविराज याला आणि चांगली गोलंदाजी केली होती शशिकांत याने. 2 गडी बाद केले होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज संजय मात्रे. संजय याला मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. स्ट्राईक एंडवर रविराज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आणि चेंडूला भिरकावत दिलेला आहे. चेंडू जाईल लांबच लांब. षटकार. मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रो सध्या यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून सिनियर 40+ या संघटनेचे सल्लागार सन्माननीय संतोषजी म्हात्रे बंदरावती काल्लेर संघाचे एक नामांकित क्रिकेटर संतोष म्हात्रे यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संतोषजी म्हात्रे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आमच्या स्पर्धेला आपण लाईक करता. पुन्हा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल घेतोय. रविराज हा बाद होतोय. तब्बल 41 या धावसंख्येवर रविराज बाद होतोय. त्याचबरोबर बंदरावती काल्लेर संघाचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलूचे खेळाडू राजन पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या बंदरावती काल्लेर संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद राजनजी पाटील.
पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज संजय मात्रे. रविराज याचा मोठा विकेट त्याने प्राप्त केलेला आहे, ज्याने तब्बल 41 धावा आपल्या संघासाठी जोडल्या होत्या. त्यामध्ये 6 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार यांचा समावेश आहे. नव्याने आलेला फलंदाज परशा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मंद्रामूर्ती काल्हेर संघाचा. पहिला चेंडू फेस करताना चांगला फटका खेळून करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 53 धावा झालेली आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू वन बाउन्स सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. तर यानंतर होणारा सामना स्वराज स्पोर्ट कशेली संघाचा कर्णधार तसेच जोशी 11 भादवड ए या संघाचा कर्णधार आपण यायचे. धावसंख्या 58 झालेली आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या संपर्कानंतर हॅलो, तर जाऊया आपण आमच्या मुख्य टॉस बॉक्स कडे. करूया 2 संघामधून नाणेफेक. आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय मान्य श्री पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य सन्माननीय बालुदास पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य सन्माननीय विकासजी भोईर, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीचे युवा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण सन्मान निलेश लहू टावरे आणि त्याचबरोबर मान्य श्री वसंतदादा टावरे या 4 मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. हॅलो हॅलो, पाहू शकता आमचा टॉस बॉक्स. रोटरी चषक 2025, अभिषेक स्टोन क्रशर अँड कंपनी, जय श्रीराम डेव्हलपर्स, धरमराजा ग्रुप, आर्या इंटेरियल, त्याचबरोबर फ्रेश ऑन हॉट केक, अरियंत डेव्हलपर्स, दीपलक्ष्मी, विराज ट्रान्सपोर्ट्स, वरा ट्रान्सपोर्ट्स, यशराज ट्रान्सपोर्ट्स, GS MRI ॲडव्होकेट्स ग्रुप, भगवान सेठ ग्रुप आणि त्याचबरोबर चैताली कन्स्ट्रक्शन. चला, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एका महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. या स्पर्धेतला दुसरा सामना 2 दिग्गज संघ, खऱ्या अर्थानं फायनलचे पहिले फायनल. गणपती भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गणपत भाऊ, आपण जर प्रेक्षकमध्ये असाल, संघात समवेत असाल, तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठा टॉस बॉक्स मधून करूया 2 दिग्गज संघामधून नाणेफेक. मान्यवरांच्या माहितीसाठी एका बाजूला आपण पाहता स्वराज्य कशी संघाचे कॅप्टन गिरीश, तर दुसऱ्या बाजूला
जोशी इलेव्हन बाजूर संघाचे कॅप्टन सुभाष पाटील. दादा घ्या. पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य सन्मान्य विकास अनंत बोरी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते. नाण्याचं स्वरूप देखील सांगितलं छाप आणि काटा. सुभाष भाऊ छाप असं म्हणणं आहे. चालेल, काय हरकत नाही. कॅन्सल करू. ऑर्गॅनिक्स कमिटीचं म्हणणं आहे टॉस कॅन्सल करा, कारण की तो शोलेचा टॉस झाला. उभा राहिला तो. हां, आता काटाय 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 काटाय. मान्यवरांचं खूप खूप मित्रांनो, नाणेफेक झाली. दोन संघामधून नाणेफेकीचा कोल लागतोय. स्वराज्य कशिल्या संघाच्या बाजूने संघाचा कॅप्टन मला जॉईन आहे गिरीश. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फील्ड पास करण्याचा मागचा काही उद्देश नाही, चांगली गोलंदाजी आहे माझ्याजवळ, तर त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करेन. समोरच्या संघाला कमी धावेवर रोखण्याचा प्रयत्न करेन. खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुझ्या संघासाठी, तालुका क्रिकेटमध्ये तुझा संघ खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची कामगिरीचा समजला जातोय. मात्र सध्या थोडंसं कुठंतरी स्ट्रगल करताना दिसतो. महत्त्वाच्या सामन्यामधून कुठंतरी एखाद्या पराभवाला सामोरे जावं लागतं. याचं काही कारण नाही, क्रिकेट आपण क्रिकेट खेळतो ना, क्रिकेटमध्ये तीच परिस्थिती असते. आज विराट कोहलीला मला तर बसवण्याची पाली आलेली आहे. तर क्रिकेटमध्ये चालतं आहे, कधी काय होतं काय सांगता येत नाही. कधी स्वराज्य फॉर्मला असू शकते, कधी बॅकफुटला जाऊ शकते. हे क्रिकेटचा भाग आहे, ते होत असतं. सर्वात महत्त्वाची स्पर्धा भिवंडी तालुक्यातील सर्वात A1 क्वालिटी स्पर्धा देवा टावरे अदर्स टीम पूर्णा यांनी आयोजित केलेली आहे. काय म्हणाले स्पर्धेसंदर्भात? हे समोर बघूनच म्हणजे अतिशय भव्य दिव्य असं वाटतं. तर संघाचं मी आभार मानतो की असं काय आयोजन नियोजन केलं तर खेळायला असं प्रोत्साहन येतं प्लेअरला. धन्यवाद. ऑल द बेस्ट मित्रा. सुभाष, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाची होती का? हो, ती महत्त्वाची. समोर संघ खूप चांगला आहे आणि मला वाटतं बऱ्याच दिवसातून त्यांचा संघ एकदा लागली ती मॅच, त्याच्यामध्ये ते विजय झाले होते, म्हणून आम्हाला टॉस महत्त्वाचा होता. फलंदाजी करताना समोरचा संघ खऱ्या अर्थाने संघाकडे सर्वात महत्त्वाचं जे आश्रय ते बॅटिंग लाईनअप. स्वराज्य कशी संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय उत्तम दर्जाची आहे आणि अशा संघावर प्रथम फलंदाजी करताना आपण किती आव्हान ठेवणार? टार्गेट काही सेट केलं असेल? ग्राउंड जर बघितलं तर ग्राउंडच्या कमीत 50+ असेल तर समोर संघाला आपण चांगलं टार्गेट देऊ शकतो, कारण समोर संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे 50+ टार्गेट असेल आमचं. निश्चित तुझा संघ देखील या स्पर्धेमधून परिपूर्ण अवेलेबल आहे, कम्फर्टेबल आहे, नो डाऊट. मात्र हा जो सामना आहे प्रेक्षकांना एक रफ अँड टफ असा पाहायला मिळेल. नक्कीच चांगल्या पद्धतीने बघायला. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप आभार. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जात म्हणजे परमिता तालुक्याचे उत्तम आवाज, खास करून पूर्णा गावचा आवाज परेश भगत. बघा, दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला. स्वराज्य कशीच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी जोशी 11 भातवड्या संघाला. जाऊया आपण. धन्यवाद. तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 59 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सुनील. धावसंख्या बिनबाद 3. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. आता मात्र खराब चेंडू होता. चेंडू हवेमध्ये पुरेपूर फायदा घेतायला आलेला नाहीये, परंतु चेंडू नो मॅन्स लँडवर पडतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 59 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 5. पहिल्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 15 धावांची सरासरी आहे, परंतु मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. चांगले अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालेली आहे गोलंदाज सुनील याची. पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू आला. आता मात्र चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. चेंडू सीमारेषेजवळ पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 7.
थँक्स धन्यवाद परेश. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा मित्र, या ठिकाणी आमचे प्रेक्षक असतील, आमचे खेळाडू असतील, जे स्वर्गीय दिलीप रघुनाथ उंबराटकर प्रेक्षक स्टँड आहे त्याच्या बाजूला उत्तम स्वादिष्ट आणि रुचकर वडापावचा स्टॉल आहे. जर निश्चितच कोणाला स्पेशल नाश्ता हवा असेल तर आपण त्या ठिकाणी नरेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय दिलीप रघुनाथ उंबराटकर जे प्रेक्षक स्टँड आहे, प्रेक्षक गॅलरी आहे, त्याच्या मागं उत्तम दर्जाचा, उत्तम क्वालिटीचा, रुचकर आणि स्वादिष्ट असा वडापावचा स्टॉल आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघावर जबरदस्त सामना पाहतो. एका बाजूला गंगामाता गोंदवली, दुसऱ्या बाजूला बांद्र्या मारुती काल्हेर. आपल्या बालेकिल्ल्यामध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना संघ पाहतोय. बांद्र्यामध्ये काल्हेर प्रथम फलंदाजी करतात, ज्या संघानं तब्बल धावा केल्या 58 विजयाचं एक मोठं लक्ष आहे. 60 धावांचं प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर जवळजवळ 15 धावांची सरासरी आहे. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं, धावा आल्या फक्त 7. गोलंदाज रविराज ऑनसाइडचा फटका सजलाय. तर एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संघात धावसंख्या 1 पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रविराज रॅटम. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा पंच केलाय. चेंडू पॉइंटला जातोय. 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. क्या बात आहे. मान्यवरांचं मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी खास करून आपण सेमीफायनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली, रोटरी क्लब भिवंडीचे जे मेंबर आहेत, सदस्य आहेत, सन्मानित पंढरीनाथ पाटील साहेब, तुमचं देखील मी शाब्दिक सुमनाने मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर या संघटनेचे सन्माननीय मेंबर सदस्य प्रल्हाद पाटील, आपलं देखील मनापासून स्वागत. सन्माननीय अविनाश दिगासकर, रोटरी क्लब भिवंडीचे जे मेंबर आहेत, आपले देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे आदरणीय कैलास दादा जे.के. म्हात्रे साहेब, सामना चालू करायचा पंचांनी. जे.के. म्हात्रे साहेब, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक आकर्षक ट्रॉफी तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. धन्यवाद. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानात. सो एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडू पॅक. निश्चित एक ब्लॉकमध्ये चेंडू आपण पाहिला, फुलेंचा चेंडू होता. डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहिला. बॅक टू बॉलर कुठेतरी आपण पाहिला. नॉनस्टिकचा फलंदाज आपला पॉपिंग क्रीज तोडून होता आणि दक्ष पाहिलं गोलंदाजाला, ज्यानं त्या फलंदाजाला धावचित बाद केलं. नेक्स्ट नो बॅट्समन गोंदवली संघाचा येतोय. कोण आहे? गोंदवली संघाचा वेलमॅन नाव काय? राकेश. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातोय. शॉर्ट मिड विकेटला एकदम गडीची संधी. एकदम संघात धावसंख्या 1 पुढे सगळे धावसंख्या होते ती 13. विजयासाठी फार मोठं लक्ष्य 59 धावांचं आणि खऱ्या अर्थाने लक्ष्याचा पाठलाग करताना जर विजय संपादित करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक दुक्के से कुछ काम चलने वाला नहीं यहाँ पर. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये. सामन्यामध्ये कमबॅक बचायचं असलं मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय राजेंद्र बोळी साहेबांचं. त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार राजेंद्र मडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम. राणाल ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय
राजेंद्र मडवी साहेब, त्याचबरोबर राणागावचे माजी सरपंच मान्य श्री राजेंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपले देखील रोटरी क्लब आयोजित रोटरी चषक 2024 मधून मी मनस्वी स्वागत करतोय. दोन वर झाले का स्वागत झाल्या देवाजी सत्कार घेऊया ना. मग नाही सत्कार घेते बोलता आम्हाला जायचं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्पंज केले. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पाटका चेंडू जातो थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून चेंडू जाईल सी मार्शेबाई चौकार. नेक्स्ट टाइम स्ट्रोक थोडासा आत्मघातकी पटका आहे. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करतो. उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट झाला. महत्वाचा फलंदाज गंगामाता गोंदिवली संघाचा बाद होतोय शशिकांत. येतोय गंगामाता गोंदिवली संघाचा मैफत अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशा. अतिशय सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा घेण्याची संधी मैफत याला मिळते. या 2 धावा स्वतःचा कडून ओपन करतो. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. अगेन्स्ट गोलंदाज परशा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. फुल्यांचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्कची आवश्यकता तशी क्रिकेटमध्ये फुटवर्कची फार गरज असते. हा चेंडू थोडासा स्वर आउट ऑफ ऑफस्टम्प. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. गवांतर धाव्याने सांगायची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. आता असं वाटतं की गंगामाता गोंदिवली संघ कुठेतरी थोडासा पराभवाच्या खाईत आहे आणि ज्या धावा येतील त्या फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करतील. मैफत याची खेळी देतील संपुष्टात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू मात्र बॅटची हलकीशी चुंबन घेतो आणि चेंडू जातो इस्टँडच्या मागं. संतोष तरियाला आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज मैफत बाद झाला. आज गंगामाता गोंदिवली संघामधून मात्र सर्वांना एक नामी संधी आहे या स्पर्धेमधून सर्वांना आपलं परफॉर्मन्स दाखवण्याची. कारण की आतापर्यंत आपण विचार केला तर बॅटमधून सदानी चेंडू एका टप्प्याने 2 क्षेत्रांना बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार फलंदाज सचिन याच्या बॅटमधून आला. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळी धावसंख्या होते ती 24. विजयाचं लक्ष फार मोठे मात्र कुठेतरी या धावांनी जे विजयाचं
लक्ष आहे त्याचं अंतर थोडंसं कमी केलं जातं. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. यानंतर स्पर्धेचे कशिली संघ ज्यानं खऱ्या अर्थानं ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिलिपॉस नाणेफेक स्वीकारून जिंकून स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. चालू सामना संपताच आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जे आहे ते देखील आपण स्टेजवर आणून ठेवा. प्रदीप बॅक टू बॉलर. आपल्या फालतूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जात आहे आणि महत्वाचा फलंदाज प्रदीप पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. कामगिरी दवाखान्याची नामी चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. राजेश याला न्यू बॅट्समन न्यू बॅटल. अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑनला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ज्या ठिकाणी 1 धाव तिकडे 2 धावा कंट्रोल होतात. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होती ती 27. विजयाचं फार मोठं लक्ष आहे. 59 धावांचं लक्ष आणि आव्हानाचा पाठलाग करताना आता मात्र हा चेंडू सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं चेंडूची फेक ही प्रॉपर आपण पाहिली तर ऑप्शनच्या बाहेरची होती. पुन्हा एकदा चंदू राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडचा फटका मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नव्हतं. 1च धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. स्ट्राईक मिळते पुन्हा एकदा सचिन याला. बघा सचिन याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत आपण सुरेख सुंदर फलंदाजी पाहिलेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना सचिन बघूया शेवटच्या चेंडूवर काय करेल. अक्रॉस लाईन ऑन द क्रॉस लाईनचा फटका असतो. चेंडू जातो मिड विकेटला. सामना फिनिश. तर सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी नो डाऊट या स्पर्धेमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी पाहिली. ज्यानं खऱ्या अर्थानं गंगामाता गोंदिवली संघाला सिकंदरी विजयाचा शिल्पकार. त्याच्या बॅटमधून तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 41 धावा आपण पाहिल्या. तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय रविराज माळी याला आणि पंकज तारी